लटकेची साथ दाविदे अचळ छळी तसे काळ कायम होण सत्य तो विठ्ठला कागा दावेला जगताकार प्रस्तुत सेविकाचा घेतला भंग जगत गुरु संत शिरोमणी देववासी तुकाराम महाराज 5 चरणातला भंग ह्या भंगात महाराज तुम्हा मला देवाला भांडतात महाराज देवाला म्हणतात हे परमात्मा हे देवा हे जगदीशा हे असणार जग लटक असणार पण आम्हाला खरं वाटायलं बदलणार जग एका जागेवर वाटायला स्थिर वाटायलं आणि तो नसल्यालाच काळ आम्हाला सारखा छळायला देवा तुझी आम्ही सेवा करतो रात्रंदिवस तुझं भजन करतो तुझ्यासाठी पूर्ण मी असणार टाकून दिलं आणि मला हे का कळाना कशात माझं कमी पडलं कशात चूक झाली माझी हे नसल्याला जग मला प्रतितीला आलं खरं वाटायलं आणि नसल्याला आज काळ आमच्या माग लावून द्याला हे असं का केलं असं भांडायने कोणासंग तुम्ही भांडता बायको संग भावा संग गावातल्या लोकाय संग भांडावतं देवा संग भांडायचं ना तुम्हाला तर कोणा संग भांडा देवा संग भांडाव निंदा करायची ना तर देवाचीच करा स्तुती करायची असली तरी देवाचीच करा कोणाची निंदा कोण संताची तर करूच नाही संताची निंदानो हे बरी करूच नाही म्हणून ध्यानात घ्या गोष्टी महाराज बोलायले देवाला कारण की देव बोलत होते महाराजाला एवढी भक्तीच केली होती 15 दिवस कोंडून घेतलं होतं महाराजांनी एका दरीत अन्न नाही पाणी नाही काहीच नाही
तू भेटशील तेव्हा मी अन्न आणि पाणी पेईल. यावं लागलं परमात्म्याला, भेटावं लागलं. त्यावेळेस परमात्म्याला प्रश्न केला की हे देवा, हे दिसणारं जग मला खरं वाटायला प्रतीतीला आलं, खरं वाटायला ते सुखदुःखाला कारण व्हायला नसल्यालाच असणारा हा काळ आमच्या पाठीमागे लावला. हे सांग कोण असं केलं? भांडायला. म्हणून तुका म्हणे माझा विनोद देवासी आम्हा तुम्हा आईसी विनोदाचं भांडण होतं, लटकं भांडण होतं, खरं भांडण नव्हतं ते. म्हणून लटकेची साच हे लटकं आहे. तुम्हाला जे जग प्रतीला आलं ना, खोट आहे, खोट लटकं हे. पण आपल्याला लटकं वाटायलं का खरं वाटायलं? आपला निश्चय काय आहे जगाबद्दल? आपल्याला हे जग प्रतीला आलं, दिसलं आणि खरं बघा अनाजी वाटायला आणि अनंत वाटायला. आधीच हे जग आणि अनंत राहणार आहे असं वाटत आपल्याला. जगात आलो आपण, ह्या जगात देह मिळाला, इंद्रिय मिळाले, प्राण मिळाले, मन मिळालं आणि त्याच्या जीव आलेला आहे. म्हणून आलो. काही काळ देह राहणार आहे, एक दिवस देह जाणार आहे. जाणार आहे हा देह, त्याचं नाव ते देह, त्याचं दहन होतं, ज्याला दहन दिलं जातं त्याचं नाव देह. जळत रोज जळायला, तो कालचा जळाला, बालपण जळालं, तारुण्य काही काहीच जळालं, काळ्याचं पांढरं झालंय काहीच. म्हणतात ना बाया, तो काळ पांढरं होईल, झालं काळ पांढरं. पेटल्यावर काळच होत असतं आणि नंतर पांढरं होत असतं. रोज जळायला, ते जळायला, प्राण श्वासाने जळायला, श्वासाने त्याचं आयुष्य कमी व्हायलं का वाढायलंय? अरे कमी व्हायलं. घडी घडी एक दिवस जाणार आहे. म्हणून लटके पण लटक कुठे वाटायला आपल्याला? बघा
जगाचा किती अभाव आहे हे जागृतीतलं जग स्वप्नात नाही. स्वप्नातलं जग जागृतीत नाही. जागृती स्वप्नातलं जग सुसुप्तीत नाही. सुसुप्तीतलं जग समाधीत नाही. म्हणजे किती आभार आहे याचा. अरे इथंच पहा, वृत्ती जर नसल तर जगच नाही. काय नसल तर एक वृत्ती जर नाही आली तुमची बाहेर तर उडालं जग. जग कुठे जग दाखवा. जग तुम्ही त्याला आहे म्हणता, अरे कुठे ते जग. जस कृष्ण परमात्मा रडू लागले तरी सतो म्हणजे बाबुल बुवाला चुप बस. काय आला बाबुल बुवाला ते देईल तुला. ते म्हणजे दाखवच आता बाबुल बुवा देव होता तू. तेव्हा आपल्यासारखा होता का बाबुल बुवा म्हणला की खोलीत बसायला बाजूला दाखव म्हणे. गेलं रडणं सोडून. पाहिल्याने रडू लागले. चंद्राचं प्रतिबिंब दाखव मला. दी मला ते पाण्यात. आस्तळू आस्तळू रडू लागले. म्हणे आता समजूच कशी याला देऊच कसं ते चंद्राचं प्रतिबिंब. म्हणले तू गुप्ती बसतो का बाबुल बुवा ते अंधाऱ्या खोलीत नाही बाबुल बुवा. म्हणजे आता बाबुल बुवा दाखव. कसा दाखवता येईल. अरे नाहीच ना ते मुळात तत्वात हे जग मुळात नाहीच. नसून आपल्याला दिसायला खरं वाटायला म्हणत शकतो दुःखाला कारण लगते के रोज हरिपाठात म्हणतो ना आपण म्हणून महाराज म्हणतात लटिका व्यवहार जे तुम्ही करायला नाही व्यवहार खाण्यापिण्याची प्रपंच. अरे लटका आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार मग पापाचा असो की पुण्याचा असो का उपासनेचा असो संसार पापाचा हे होय. कुत्रे मांजर डुकर हे पापाचा संसार आहे. स्वर्गातला पुण्याचा संसार आहे. वैकुंठातला निष्काम उपासनेचा संसार आहे. आणि कोणता संसार असला तर दुःखाचे संसार म्हणणे की काय ते पापाचा असो की पुण्याचा असो दुःखाचा असो उपासनेचा असो. दुःख आहे तिथं. दुःख दुःखाचं बीज आहे कुठं. दुःखाचं कारण आहे कुठं. आणि इथं तर दुःखाचे सगळं जे जे करता तुम्ही करण्यात दुःखच केलं सुखासाठी पण दुःखच मिळत असतं. दुःख बांधवणे आहे असो दुःख बांधवणे
संसार ज्ञानात घ्या येतानी दुःख आता दुःख जातानी दुःख उपक्रम दुःखाचा उपसंहार दुःखाचा जिथं सुरुवात दुःखाची जिथं शेवट दुःखाचा तिथं मधात काय सापडणार आहे तुम्हाला लिंबाची खालच्या बुडाची तरी मुळी खाल्ली आणि खाल्ली तर कडू आणि वरचा शेंडा खाल्ला तरी आणि मधात हा अरे किती कडू द्राक्षाचा येल जर लिंबावर गेला तर कडू होते ते गोड द्राक्षाचा येल लिंबावरी गेला कडू का झाला संगतीने अरे तू सच्चिदानंद परमात्मा असून नादी लागला संसाराच्या नाशिवंत संसार खोटा संसार माईक संसार दुःखाने बांधलेला संसार तू सच्चिदानंद ब्रह्मा असून परमात्मा असून कोणाच्या नादी लागला म्हणून दुःखी स्वरूपाने नाही दुःखी फाट्याच्या मागे लागलं खरं आणि खोटं घेऊन खऱ्याला सुटक घ्यायचंय बापाने ठेवलं की तुमच्या लक्षात घ्या ना जरा गोष्टी तुम्ही खरे आणि संसार खोटा आणि तुम्हाला खोटा घेऊन काय होतंय चुकी हजाराची नोट खोटी आणि दुकानात गेला अरे फेपशी देणार नाही की म्हणजे हजाराची नाराची खोटी आहे ना मोदीनं खोटी केली ती म्हणून तिला अरे पोगा पंडित येणार नाही बुद्धिके बाल येणार नाही कशाने त्या खोट्या नोटाने अरे तसा संसार खोटा आहे लतिका आपल्याला कुठं खा संतांनी सांगून अनुभव खोट्याचा आहे बरं तुम्हाला समजूत खरी केली का अनुभव काय आला संसाराचा कळत कीर्तन तुम्हाला का नाही संसाराचा ह्या देहाचा अनुभव काय तुम्हाला मरणार आहे का राहणार आहे अनुभव मरण्याचा याला आणि तुम्ही कसं समजिले सच्चे हे तुमचे टकुरे फिरलेले जसा अनुभव येईल तशी समजूत करा ना अनुभव याला अनित्याचा अनुभव याला याचा मरण्याचा अनुभव याला याचा नाशिवंत आणि याला समजायला शाश्वत अरे गधे समजून चुकलेली आहे मूर्खपणा आहे आपला उघड खोट आहे खोट देह खोटा पिंड खोटा प्रपंच खोटा लटका आहे आणि लटका संसार घेऊन खऱ्याला कसं सुख होईल अनित्य घेऊन नित्य असणारा जीव त्याला कसं सुख होईल मर्क घेऊन जो अमर आहे त्याला कसं सुख होईल देह मरका तू हे न मरणारा न मर बघा मेलेल्या माणसाला बसलं बरं वाटतं का 50 मेलेली माणसाने एकच जिंकत त्याच्यात बरं राहील का ते थांबल तिथं अजिबात नाही सगळे बोलीचेच गावातले आणि येतेच ती ले मोठे बसते जरा बरं वाटत एकटच माझ्याजवळ बसतं का ते हिंमत आहे का तुमची माझ्याजवळ साऱ्या रात्री एकटे बसा बरं हिंमत नाही हिंमत नाही काय शरीर कवा जिवंत आहे अरे कवा जिवंत नाही आणि तू जिवंत आहे तू नित्य हे अनित्य हे कल्पित आहे तू शाश्वत आहे हे माईक आहे तू अमाईक आहे म्हणून हे लटक आहे पण हा मला खरं वाटायला महाराज तुकाराम महाराज म्हणजे हे लटक आहे मला खरं वाटायलं लटकेची साच लटक आहे पण बघा किती लटक आहे काट्याच्या आणीवर वशिले 3 गाव 2 वसाड 1 वसाच ना काट्याच्या आणि किती गाची इतकं तिच्यावर किती गाव बसले 3 गाव 2 वसाड आणि 1 वास्यात ना तिथं आले 3 पाहुणे 2 मुखी 1 बोलात ना ते आणल्या 3 म्हशी 2 वाज 1 फळात ना डेरी दिले 3 टोंपे म्हणजे हलगट 2 मेले 1 वाचात ना त्याचे आले 3 रुपये 2 खोटे 1 चला ना अरे याच्यात किती खरंय बघ किती टक्के खरंय अरे 100% खोट आहे तसा सगळा संसार खोटाच आहे स्थूल देह सिद्ध होत नाही का सूक्ष्म देह सिद्ध होत नाही आणि कारण तर मुळात नाही तुम्ही ज्ञान स्वरूप आहे म्हणून कारण नाही तर सूक्ष्म देह नाही सूक्ष्म देह नाही तर स्थूल देह बी नाही म्हणून ध्यानात घ्या ह्या गोष्टी लटकेची साथ
दाविली आचोळ चलणार हे सगळं चल फक्त देव न चलणार आहे तुझं विना काही स्थिर राहे देह बदलणारा इंद्रिय बदलणारे प्राण बदलणारे मन बदलणारे बुद्धी बदलणारे अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग धरू जाता संग बहुतो होतो बाधक म्हणून बघ देह बदलला कालचा आज नाही आजचा उद्या राहणार नाही कालचा आज नाही दे आजचा उद्या नाही अरे सकाळ आत्ताचा आत्ता नाही काय देह बदलायला तो मन बदलायलं प्राण बदलायले इंद्रिय बदलायले बुद्धी बदलायले आणि त्याला जाणणारा बालपणातले तेच तुम्ही आता येत ना बालपणातले तेच तुम्ही येत ना बालपणातलं शरीर ते आहे का कळतं का कीर्तन तुम्हाला बालपणातले तेच तुम्ही येत ना आता बालपणातल्या आठवणी शरीराला आहेत का तुम्हाला गोट्या खेळायला पडलेलं हा मुकाट्या बिड्या वाढलेल्या दुडक हा हे बालपण गजगे खेळलेले काचकुऱ्या खेळायला खिपऱ्या खेळायल्या त्या शरीराला आठवणी आहेत का अरे गेलं ते शरीर दुसरं आलं कोणाला आठवणी आहेत ज्याला आठवणी आहेत त्याचे तुम्ही येत शरीर गेलं इंद्रिय गेले प्राण बी गेले मन बी बालपणातलं मन वेगळं खाच नुसतं धिंगाणा करायचं खाच म्हणून तर म्हातारी म्हणते खरं माहिलं की बरं आहे बालपण हे काय कटकट नाचलेली खरं ते हे कोणचं खरं आहे बालपण कोणची भर नाही चिंता नाही खायचं आपलं नाही जायचं खुशात आणि मग जसं जसं बघा गाढवाचं लेकरू लहानपणी गोजीला दिसत असतं छान दिसतं ते लहानपणी पाहाल तुम्ही आणि जसं जसं मोठं होईल तसं तसं बिघडत विद्रूप होत ते धनाज्ञा म्हणून हे लटकई धनाज्ञा काहीच खरं नाही ठरलं हे माईक आहे मायेचा पसार आहे नाम रूपात्मक हे जग कल्पित आहे खोटं आहे पण आम्हाला खरं वाटायला महाराज लटकेची साच दाविले आचळ छळी तसे काळ काय म्हणून देवा काय काऊन ठरायला तो काळ आमच्या पाठीमागं लागला भयग्रस्त जीवन चाललं आपलं जगायला पण भयानी जगायलो आपण अरे ते काय जगणं असतं का भयग्रस्त मरण येईन म्हणून जगायले का जगायले तर
तसा एखादा माणूस बस स्टँडवर बसला, काऊन बसले म्हणले एसटी येणं म्हणून. एसटी आली की तसे तुम्ही काऊन थांबलेत, मरण येणं म्हणून. विठ्ठला काऊन थांबले, एसटी येईन म्हणून. एसटी आली की बस दे. तसं काऊन थांबले, मला वाटतं म्हणले जगायले पण हे ग्रस्त जीवन आहे. अरे काय जगण येते, भीती पोटी जगणं असते का. एखादा रोगी अंथरुणात पाहिलेला असतो, काजू मनुके बदाम सगळं त्याच्या उशा पाहिल्याला असतं, कणत असतं. ते काय गोड लागत त्याला माहिती आहे. आता डॉक्टरने सांगितलेलं 8-15 दिवस तुमचं वाजत आहे. जात असतं खायला प्याला, काहीच खात नाही, नुसतं पाहतो त्याच्यात. आणि जाणारे बी असे बदमाश असते, तर जेव्हा त्याला काही नाही जात तेव्हा नाही तिथं खात होतो तेव्हा त्याला कोणी काही नाही देत. आणि जेव्हा त्याच्या काहीच खात नाही, ते बदाम देऊ का बदाम, काय बदाम देत त्याला काहीच खाता येणार. असे लय लय चालू लोक आहेत. म्हणून गोष्टी, अरे लटक आहे लटक, कोणाचा काही संबंध नाही, कोणाला लटके नाते येतात. म्हणून ह्या घ्या गोष्टी सावध व्हा बाबा. हे जर निळ निघून गेली ना, मग फसण्यात काही मतलब नाही. जेव्हा टाइम एका टायमात ते काम झालं पाहिजे, ते टाइम निघून गेल्यावर पुन्हा काही मतलब नाही. मागुच्या येईल फेरा हेतो न घडे रे नागरा, मागुचा हा देह पावसी हेतो न घडे रे सायसी, का रे अंध होशी जाणवनिया. ना घ्या गोष्टी लटकेची साथ, जाविले अचळ छळी तसे काळ. काय म्हणून जेव्हा एकीकडं पाहावा असं, आणि तुझ्याकडं पाहावा सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू विठ्ठला. अरे जगाच्या अगोदर तू आहे, जगाच्या अंती तू आहे, आणि जगात बी तू आहे. देवात जग आहे का जगात देव आहे? कस काय बर, कशात काय हटक्यात पाय. जगात दे का देवात जग आहे? बर तसं असं उरफाट सांगतो तुम्हाला. अलंकारात सोन आहे का सोन्याचा अलंकार आहे? हे बी कळालं का तुम्हाला? बस यायला तुम्हाला काय माहिती, तुम्हाला नाहीत ना ते, तुम्हाला नाही. पण महाराजाच्या बोटाने छेडले 2-2, 3-3 जॅकेट द्यायच्या गळ्याने, माळ घालणं मोठी ना, जॅकेट गळ्यात महाराजाच्या छेडले. आणि मग तू सोने रुपये आम्हा मरती के सामान रटे देवा त्याला. विठाला विठाला अवघड काम आहे बाबा हे. राघव येतो पण
कर आला राग आमचं काय करणार आहे? नाही बिडभार तुका म्हणे साना थोर म्हणून ध्यानात घ्या. कशात काय जगात परमात्मा का परमात्म्यात जग, परमात्म्यात जग नाही. जगात परमात्मा याच्या पुढे सांगायचं जगत नाही देवच आहे. अवघा देवाची धाला पायी, 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 अवघा देवाची धाला पायी. जिकडे पाहे तिकडे बाई हरी विण दुजे नाही नाही देवा वाचोर. कशाला जग म्हणता रे? जग ज्याला म्हणतात तो परमात्माच आहे. म्हणून सत्य तो देव सत्य आहे. सत्य सिद्धांत का म्हणले? अरे जगाच्या आधी तो आहे. जगाच्या अंती आधी मध्ये अंती अवघा हरी एकाच अनेक एक हरी. एकच हरी अनेक रूपाने प्रतीला आला. अनेक जरी दिसलं तर अनेकात एक आहे, एकात अनेक नाही. त्याला ध्यान देऊन आहे का बापा? हो, अनेकात एक आहे पण एकात अलंकार अनेक जरी दिसले तर अनेक अलंकारात एकच सोने. सोन्यात अलंकार नाही. अलंकाराला आली बाळा काय सोने वाया गेले. अलंकाराला आल्या सोनं वाया गेलो का सोनं शोभलं? हा, अरे सोनं नटलं ते झुमराच्या रूपाने, यज्ञानाच्या रूपाने, नथाच्या रूपाने, महिबाबाच्या रूपाने, बेलाच्या पानाच्या रूपाने, मुदीच्या रूपाने. कोण नटलंय? सोनत नटलंय. शोभ असं मोठा 1 किलोचा असा गंधाच बांधला असता गळ्यात. 1 किलोचा केला इतका मोठा थोंडात तो छिद्र पाडून गळ्यात बांधला. अरे ती उपाधी झाली असती. चहा प्यायला की धरून, जेवायला बसली की धरून. आता ते शोभायला का तिची विटंबना व्हाली. अरे किती इथं जखमा झाल्या त्या घासू घासू छातीला लागू लागू काळी झर पडली. आणि त्याचे जर दागिने घातले तर काय दिसन लक्ष्मी वाणी. तसा परमात्माच नटलाय. एक एकताची असोनी एक
अरे ते परमात्म्याचंच भान आहे, पण ज्या परमात्म्यावर जगाची कल्पना केली. म्हणून सत्य तो विठ्ठला कागा दाविला जगताकार. आता देव बोलले बाबा तुकाराम महाराजाला, ऐकून घेतलं महाराजाचं. म्हणले तुम्ही हुकत कोण भांडायला तुम्ही मला घेणार मी काय केलं? अरे मी काहीच केलं नाही ना, मला काही करताच येत नाही. ब्रह्म काही करीतच नाही, ब्रह्म्याला काही करताच येत नाही. असं ते जे शुद्ध ब्रह्म आहे ना, जगाचा अधिष्ठान, त्याच्याकडं काहीच नाही. महाराज म्हणले मला माहिती आहे ना तू काही करीत नाही म्हणून, पण हे कोणी केलंय? अरे म्हणले हे माझ्या मायाने केलं. कोणी केलं हे? अरे ह्या जगाला निमित्त कारण ती माया आहे, हे सगळं मायाने केलेलं आहे. मग ती माया सांभाळा तुम्ही, सांभाळ सांभाळ तुकाराम महाराज मी हे काही केलं नाही. म्हणले मग काय कोणी केलं? अरे ती माझी माया आहे. मग तुझी माया आहे तर तू सांभाळ ना. पाहून आम्हाला भयभीत करायला ती खोटी असणारी आणि वचनी असणारी सतान विलक्षण असणारी तुझी माया. तसं एक रामभाऊ नाव होतं त्या ग्रस्ताचं, ते शेतात राहत होते. गावातल्या माणसाचं काही काम पडलं म्हणून त्याच्याकडे गेला तो. त्याच्याकडे कुत्री होती एक लांडी बिगर शिफ्टीची, इतकी बारडी कुत्री ती, चांगल्याला डसली ती. दाढीवाला, मिश्यावाला, भगवा, नागवा कोणाला सोडलं नाही त्या कुत्रीनं. इतकी ती कुत्री काय खराब, गावातल्या बऱ्याच माणसाला चावली होती. तुम्हाला डसली का नाही कोण करतो ती काय तर भोकायची. म्हणून त्याला बी माहित होतं ही कुत्री रे बदमाश आहे, म्हणून त्याने हाक मारली. रामजी, राम भाऊ म्हणले काय आहे? हाक मारली की येतच पाहतो. त्याला हाक मारली की येतो. हा हाके सरशी उडी घालोनिया स्तंभ पोडी, ऐसे कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. हाक मारल्या बरोबर रामभाऊ आले. म्हणले काय हो, काय काम आहे? काय नाही, तुमची भेट घ्यायची. खूप दिवसाची आशा होती, जिज्ञासा होती, अंतःकरणात तळमळ होती. तुमची काय भेट घेव म्हणून तुमच्याकडे आलो मी. म्हणले मग या ना. नाही ती कुत्री सांभाळा ना तुमची, ती लय बदमाश आहे. नाही म्हणले या आता काय नाही करेल. आता गेलो ना, खरंच मोठा हळू लागली, त्याच्या पायात पाय चाटू लागली. कोण? कुत्री. ते म्हणे कस काय चमत्कार आहे म्हणते, मी असलो की काहीच करीत नाही आणि मी नसल्यावर मग तर फळड्याशिवर राहत नाही. म्हणून देवा ती सांभाळतो ही कुत्री, सांभाळी आपुली ही माया आम्हा शिका केले भयभीत. म्हणून ती माया बघा, माया लय अवघडे माया. तुम्हाला देव कळाला ना, किती देव उघडा आहे. देव झाकल्या नाही का उघडा आहे? अरे उघडा आहे देव.
एवढा परमात्मा अरे त्याचा सुकाळे देव आहे सुकाळ अभाग्यासी दुर्भिक्षोने नदी हात भरून साठा भरले फाटा आडराने म्हणून कौन देव कळना ती माया माया विघ्ने भ्रमला खरी म्हणता मी माझे निघळे हे तो संपत्तीचे वारे सातो कारे जाईलो म्हणून विश्वव्यापी माया तिने झाकून दी पाया सत्य गेले बोल्यावरी अविद्येची प्रचार एकाचा निवडून एकी आले अवघड धंदा झाला प्रचार धुमाकूळ एकाचा सत्य देवाचा पंक्ती देवाच्या दिंड्या देवाच्या काकडा हरिपाठ सगळा कार्यक्रम कोणाचा चालू आहे सगळ्या गाड्या फिरायल्या कोणाच्या पंपलेट कोणाचे छापायले तिचं पंपलेट हे कुठं मायाचं सप्ताह हे कुठं मायाचा निवडून कोणी आलं याचा डिपॉझिट जप्त घोडा जातोय का नाही आता हातीची कुठं प्रचार नाही कुठं गाडी नाही कुठं पॉम्पलेट नाही कुठं काय नाही नुसता फार्म टाकलाय तिनं बहुमताने निवडून आली म्हणजे बहुमत याचा डिपॉझिट अवघडच दांडा आहे बाबा म्हणून देवाची ती माया संभाळ संभाळी संभाळी आपली ही माया आम्हाशी का केले भयभीत त्या मायेने आम्हाला बेजार केलो नसल्यालाच हे प्रतितीला दाखविलं आणि हे दाखवून आम्हाला त्या सुख दुःख अनुकूल प्रतिकूल वाटायलं अनुकूल सुखाला कारण झालं प्रतिकूल दुःखाला कारण झालं सर्प वागीच प्रतिकूल दुःखाला कारण होतं सर्व अनुकूल असा वाटत सोनं पाहिजे आणि ते नको म्हणून हे आम्हाला दुःख आल्याचं कारण अज्ञान म्हणजे माया आहे ती संभाळ देवा संभाळी संभाळी आपुली ही माया माशी का केली बैबी तुझ्याकडे पावा तर तुला रूप नाही नाव नाही रूप Ah
लटिकाची भ्रम वाढविला. बघा, तुम्हाला रूप नाही आणि तुम्हाला नाव नाही, पण तुम्ही धारण केले. नाव आहे तुम्हाला पजलिया बालकाशी, नाव नाही ते पाशी, ठेविले अनावेशी, ओ देत उठी. नाही नाव तुम्हाला, अरे रूप तुला नाही, रूप देहाचं आहे, तू आरूप आहे. नाव देहाला बी नाही नाव, अरे तुला तर नाही, पण देहाला बी नाव ठुलेलं नाव आहे. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण निर्गुण राया, निराकार निराकार निर्गुण राया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नाही, गुण नाही, काय काय नाही. नाही रूप वर्ण गुण छाया, असा असणार परमात्मा व्यक्त निराकार. नाही जा आकार, असा असणारा गुण. ते तुमचं स्वरूप आहे, तुम्हाला बी रूप नाही. अरे म्हणायचं झालं तर देहाचं रूप आहे. बघा, देहाला आकार आहे, तू निराकार आहे. प्राणात क्रिया आहेत, तू निष्क्रिय आहे. मनात विचार आहेत, तू निर्विचार आहेस. तू ज्ञान आहे, ज्ञान देव तू कैवल्यम, म्हणून तू ज्ञान आहे, तू चैतन्य आहे, तू परमात्मा आहे. म्हणून रूप नाही त्याशी ठेविले नाम, लटिकाची भ्रम वाढविला. हा भ्रम आहे, हे जगाला खरं समजेन, मी देह समजेन, आणि माझ्या देव कुठंतरी वेगळा आहे. हा भ्रम आहे. हा भ्रम संतांच्या प्रमाद ज्ञानाने जात असतो. म्हणून संतांचं प्रमाद ज्ञान, बघा, प्रमाद ज्ञान म्हणजे अबाधित. संतांचं ते वाक्य असतं, ते आपल्याला प्रमा वाटावं, आणि त्या प्रमाद ज्ञानाने भ्रमज्ञानाची निवृत्ती होत असते. संत सांगतात तू परमात्मा आहे, हे त्याचं बोलणं प्रमा वाटलं पाहिजे आपल्याला. जसं आईचं बोलणं प्रमा वाटलं, हे तुझे वडील आहे. आईचं बोलणं कसं वाटलं तुम्हाला? प्रमा वाटलं, हे तुझे कोण आहे? वडील आहे. खरं जर विचार केला तर देहाचे वडील का जीवाचे वडील? कोणाचे वडील? कोणाचे मायबाप? देहाचे का जीवाचे? देहाचे बी नाही. खरा विचार केला तर जीवाची बी नाही. जीवाची तर नाहीच, पण देहाचे बी नाही. कारण की देहच अन्न खाऊन जाणार. कुठून आला? अन्नातून. काय खाऊन राहिला? अन्न खाऊन. जातो कुठं? अन्नमय पृथ्वी. जे जिथून येत असतं ते तिथं जात असतं. कुठून आला देह? मातीतून. राहिला कुठं? मातीतून. जातो कुठं? बऱ्याच जणांना वाटलं असं ना, तुम्ही चला मातीला. शरीराची होय माती,
शरीराची होय माती, होय माती का हाय माती? हा? आता काय माती आहे शरीर, माती. आता किती साबण लावा ना, रामदेव बाबाची लावा का संतूर लावा, घंटा 2 घंट्याने चोळा, काय निघत हाय म्हणून निघती का निघती म्हणून हाय? अवघडच का निघत आहे विठ्ठला म्हणून मातीचे देव मृतिके मंदिर, मातीचं मंदिर आहे ते. देहीचा अग्नी गेला, देह नाही वला चिखल झाला, म्हणून ध्यानात रूप नाही त्याची. उगं नाव धारण केलं तुम्ही, लटके सोडून द्या. काय धरला देहाचा अभिमान, काय धरला या शरीराचा अभिमान, टाकून देतो. अरे टाकावं लागणार आहे ते, जाणार आहे ते, म्हणून धरू नको त्याचा अभिमान. तू चैतन्य, तू परमात्मा आहे, तू ब्रह्म आहे, हे ध्यानात घे, हे लक्षात घे. म्हणून तो भ्रम आहे, म्हणून भ्रम धरी देहाचा. विठ्ठल म्हणे कार्यवाचा पडवण्यात आलेली काळीवर, विठ्ठल उच्चारी का सार, म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. नाव नाही त्याशी ठेविले नाव, लटिकाची भ्रम वाढविला. उगेच भ्रम वाढवायले तुम्ही, भ्रम काढा संतांच्या संगतीत. भ्रम धरून मरू नका, भ्रम टाका संतांच्या संगतीत. भ्रमामुळं 184 जावं लागल. भ्रमामुळं ह्या जगात पुन्हा कुत्र्या मांडण्याचे ध्येय मिळतील. ह्या जगात यावं लागल, पण दुसरा ध्येय घेऊन. म्हणून दादा हो, भ्रम चांगला नाही, भ्रम टाका. म्हणून सत्यतो 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 विठ्ठला, कागा दाविला जगता का विठोबा. एकदा यायला गजर करून द्या, कोणीच बोलू नका. मग पुंडलिका इथं नाही गजर केला ना, पुढं मुख्य होणार आहे तुम्ही. मुक्का झालो देवाच्या हातात. त्याचं भजन ना केल्यावर तुम्हाला कशाला तोंड देईल घेऊ? कोणाच्या हातात देते? आता तोंड दिलं तुम्हाला कशासाठी? बघा, तोंड दिलं का वाणी दिली, वाणी दिली, वाणी दिली. शब्द दिला, शब्द दिला, शब्द दिला का ते कळतो तुम्हाला, कळतो बी. निष्ठा कळतो का ते लावून घेताय तू अंगावर लावून घेता तो चिटकतो. शी केली की शब्द ना, चिटकली का नाही अंतकरणात? एखाद्या महाराजांनी तुम्हाला कीर्तनाची केली, उठून जाता का बसता? मी नाही देत, देऊ नका. शिवी दिली त्यांनी तुम्हाला, तुम्ही बसताना असे उठून जाता, उठून जाता. कारण की चिटकली तुमच्या अंतकरणात. कुठं चिटकली जाऊन डायरेक्ट अंतकरणात. तुम्ही परमात्मा आहे, तुमच्या आधी नाही, काही नाही, काहीच नाही. तुम्ही परमात्मा आहे. चिटकलं तुमच्या अंतकरणात, तुम्हाला होणार नाही, गार काहीच नाही. चिटकाला शब्द येऊ, शब्दच आहे ना. शिवी दिली हे बी काय शब्दच आहे. आणि तुम्ही परमात्मा आहेत, शब्द आहे, त्याचं काही नाही. हा बघा, गेलं सिग्नल, कीर्तन मोडायचं सिग्नल आहे. विठाला विठाला
तिची सक्की बहीण आहे जाबाळी ती आधी पुढे झाली ती झाडून फिरून काल मी आली झाले तुम्ही निदाचा भागे पण असं सांगायशिवाय तुमची डोळे उघडत नाही ना बघा जेव्हा लाडूच्या जेवणात एक एक चटणी पाहिजेच बाजूला एका कोपऱ्यात लाडू तोंड आलं की हंदा चटका ते लागूच एक चटका हाणायला की तोंड येतं ना ते गोडाने खाता येत नाही ते एक चटका हाणला भुरकीचा की तसंच हे कीर्तन आपलं जास्त चटका लागतो जरा बरं वाटत म्हणून देवा इतका चतुर आहे तुका म्हणे का
झालाशी चतुर खाऊन देवा इतका चतुर झाला खरंच देव चतुर चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट धन्य तुझी विठोबा किती चतुर आहे देव सांगू का तुम्हाला किती चतुर येतो तर माणसासारखा माणूस दाखवा आपल्याकडून काही बी घ्या सगळे अवयव बरा वेळ नाक हे डोळे येत सगळं हे जुळले असू द्या हे एकासारखं एक नाही अरे वाळूतल्या खड्यासारखा दुसरा खरा नाही किती वाळूचे खडे एका खड्यासारखा इतका चतुर आहे बरं जर त्याने बी गिळीले असते इकडं ना तिथून लावलं असतं तर माईनं तुला असतं तुम्हाला अरे त्याच खात्यात टाकून दिला असता चिंजल मला ज्ञानार म्हणून लय चतुर येतो म्हणून महाराज म्हणतात कारे चतुर झालासी का म्हणे कारे चतुर झालाशी चतुर काऊन चतुर झाला आणि तुला वाटत असेल म्या 12 गाव अग्नी गिळला म्या गोवर्धन धरला म्या कालिया मारला अरे तू नाही ते काम ते मायेनं केलेलं आहे ते माया उपाधी धरली होती तिचं काम आहे ते तुला काहीच करता येत नाही तो असा आहे निशूर आहे तू निशूर शब्द काय जो शूरपणा दिसतो नाही तू जाणं जो
तो कोणाचा आहे? त्या उपाधीचा आहे. जे केलं ना, काली अमर्दन केलं, गोवर्धन उचलला, अनेक भांडण केला ना, त्या नरसिंह अवतार धरून त्या याला मारलं. रामाच्या काळामध्ये अनेक युद्ध केले, त्याला मारलं. ते तुझं काम नाही, ते उपाधीनं केलेलं आहे. म्हणून तुका म्हणे का रे झालाशी चतुर, होताशी निशूर. तू निशूर आहे, तुझा शूरपणा नाही. होताशी निशूर निर्विकार, तुला नाही आकार. सत्य तू विठ्ठला, कागादा गेला जगताकार ज्ञानेश्वर. जय